मेहता का उल्टा चष्मा। आणि मॉन्टूने मुद्दामून गोगीला एकट्याला नेऊन फोनचा बॉक्स दिला, का तर काही पुरावा नको राहिला. आणि काही पुरावे नव्हते म्हणून टप्पू बोलला की आपल्याला पोलिसांकडे जायला हवं. पोलीस स्टेशनला जाण्याशिवाय आमच्याकडे दुसरा मार्गच नव्हता. आणि आम्ही सगळी गोष्ट पांडे सरांना सांगितली. जेव्हा पांडे सरांनी मॉन्टूला फोन केला तेव्हा मॉन्टू पांडे सरांशी पण खोटं बोलला. काय बोलताय काय सर तुम्ही? मला काहीच कळत नाहीये सर. तो गोगी आणि त्याचा मित्र टप्पू आहे ना, दोघे मिळून मला त्रास द्यायला हे सगळं नाटक करतायत. आजकालच्या मुलांना हे काय झालंय नेमकं? आणि मॉन्टूचं ऐकून पांडे सरांनी आमच्यावर संशय घेतला. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही आधी गोगीचा मोबाईल ट्रॅक करा. आता खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं होऊन जाईल. जर फोन सापडला असता तर मॉन्टू पण पकडला गेला असता, म्हणून आम्ही गोगीचा फोन ट्रॅक केला. आणि मग मॉन्टूने जाऊन जेठा अंकलच्या दुकानात फोन विकला. आणि पोलीस फोन ट्रॅक करत जेठा अंकलच्या दुकानात पोहोचले. पण विदाऊट सिम कार्ड मोबाईल ट्रॅक तर होतच नाही. नाही, त्यावेळेस गोगीच्या मोबाईल मध्ये ना माझं सिम कार्ड होतं. अरे पण गोगीच्या मोबाईल मध्ये तुझं सिम कार्ड कुठून आलं जेठ्या? आता सांगतो मी बापूजी, त्याचं काय झालं, मी जेव्हा दुकानात होतो ना तेव्हा बागाकडून चुकून माझ्या मोबाईलवर चहा पडला. तर माझा मोबाईल बंद पडला आणि मला 2-3 व्यापाऱ्यांचे फोन येणार होते. तर मी बोललो बागाला मला लवकरात लवकर रिपेअर करून दे. तर तो बोलला नाही याला टाइम जाईल, त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, आता आम्ही एक मोबाईल विकत घेतला आहे तर त्यात मी तुमचं सिम टाकून देतो. तर असं करून माझा सिम कार्ड त्या मोबाईल मध्ये टाकलं. तेव्हा मला हे माहित नव्हतं की तो फोन गोगीचा आहे. आणि गोगीचा मोबाईल ट्रॅकिंगवर होताच. तर जसं पप्पांनी मोबाईल मध्ये सिम कार्ड घालून फोन चालू केला तसं पोलिसांनी लगेच IMEI नंबरवरून मोबाईल ट्रॅक केला. आणि तो फोन शोधत ते आले कडा इलेक्ट्रॉनिक मध्ये आणि मला पकडून घेऊन गेले. आणि तेव्हा मला कळत नव्हतं पोलीस मला का घेऊन जात आहेत. जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये टप्पू सेना भेटली तेव्हा त्यांनी सगळं सांगितलं. तेव्हा मला समजलं की ओ हो, जो मोबाईल मॉन्टू माझ्या दुकानात विकून गेला आहे तो तर गोगीचा मोबाईल आहे. आणि त्याच मोबाईलच्या चोरीची कंप्लेंट करायला हे लोक तिकडे पोलीस स्टेशन मध्ये आले होते. कोणता पण दुकानदार जर मोबाईल फोन विकत घेत असेल तर मोबाईल विकणाऱ्याचं ओळखपत्र बघूनच मोबाईल फोन विकत घ्यायला हवा. ओळखपत्र न मागता मोबाईल विकत घेणं हा गुन्हा आहे. अगदी बरोबर आहे. उद्या जर काही प्रॉब्लेम झाला ना तर समजेल तरी की ज्याने मोबाईल विकलाय तो आहे तरी कोण. मग जेठ्या तू लक्ष ठेवायला हवंस. असं काय हवेमध्ये धंदा करतोस? हो जेठालाल, असं अनोळखी माणसांकडून मोबाईल खरेदी करणं चुकीचं आहे भावा. बरोबर आहे. अरे चुकीचं म्हणालो तर तुम्ही बरोबर म्हणता. नाही भिडे मास्तर, तू जे बोललास ना त्याच्या समर्थनामध्ये मी बोलतोय की बरोबर आहे म्हणून. अच्छा, माझं बोलणं बरोबर. हा, ओके. भिडे अंकल, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण जेव्हा मॉन्टू फोन विकायला आला ना तेव्हा पप्पा दुकानातच नव्हते. म्हणून हा फोन नट्टू काका आणि बागा भाऊंनी विकत घेतला. आणि पप्पा दुकानाचे मालक आहेत ना, म्हणून पोलीस त्यांना पकडून घेऊन गेले. करेक्ट. आणि बागा भाऊने जेव्हा दुकानातल्या CCTV कॅमेऱ्याचं फुटेज दाखवलं मग त्यांना मॉन्टूची ओळख पटली आणि मग तेव्हा कुठे पोलिसांनी पप्पांना सोडलं. आता अचानक इथे पोलीस कशासाठी आली? मला वाटतं पांडे सर आलेत, गोगीचा मोबाईल घेऊन आले असतील. हो. टप्पू हा मॉन्टू आहे. होय पप्पा. तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघून साफ लक्षात येत आहे की आज जे काही झालं आहे ते मुलाने तुम्हाला सांगितलंच आहे. हो पांडे बेटा, जेठ्या आणि टप्पू सेनेने आम्हाला सगळं काही सांगितलंय. थँक्यू जेठालाल. मुलांचा महागड्या मोबाईलसाठीचा हट्टीपणा किती घातक ठरू शकतो याचं उदाहरण आपल्या समोर आहे. गोगी आणि दुसऱ्यांना बघून पार्टी आणि खर्चांच्या नादात मुलं कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतात याचं उदाहरण
तुमच्या समोर उभा आहे मॉन्टू. मॉन्टूने हे सगळं यासाठी केलं की तो हे त्याच्या मित्रांना दाखवू शकेल की तो सगळ्यांपेक्षा जास्त पार्टीमध्ये खर्च करू शकतो. राईट? हा मॉन्टू आहे आणि ते मॉन्टूचे आई वडील आहेत. काका, तुम्हाला काही बोलायचंय का? आणि तुम्हाला काही बोलायचंय? मला काही बोलायचं नाहीये, करायचंय. ओके. ऐक, मला लाज वाटते तुला आपला मुलगा म्हणायला. हे काय करताय तुम्ही? मुलांना मारून नाही तर प्रेमाने समजावलं जातं. आम्ही पण गुन्हेगाराला आधी प्रेमाने समजावतो, पण त्याने नाही ऐकलं तर. काय नाही दिलं तुला? काय कमी राहिली? जे पाहिजे होतं ते सगळं दिलं आणि तू हा दिवस दाखवलास. आम्हाला तर वाटत होतं की तू कॉलेजमध्ये शिकायला जातोस, पण आज कळलं की तू गोगी सारख्या भोळ्या मुलांना फसवायला कॉलेजमध्ये जातोस. पैशासाठी कोणाला फसवणं, मूर्ख बनवणं, आम्ही हे सगळे संस्कार तुला नाही दिले. मग तू असा का वागलास? संगतीचा परिणाम बेटा, संगतीचा परिणाम. आणि स्वतःच सर्वस्व असल्याचा अहंकार. आजकाल वातावरणच असं झालंय की नवीन पिढी अशीच दिशाहीन झालेली आहे. बरोबर बोलताय काकाजी. टेक्निकमुळे मोबाईल फोन तर स्मार्ट झाले, पण त्याचा उपयोग करणारी मुलं स्वतःचं भान विसरून बसलेत. ह्या महागड्या मोबाईलचा हट्ट मुलांना कोणतीही हद्द पार करायला लावतो, जे चुकीचं आहे. महागड्या मोबाईलचा हट्ट तर चुकीचा आहे डॉक्टर साहेब, पण आजकाल मॉन्टू सारखी मुलं जे करत आहेत ते चुकीचंच आहे. तुम्हाला खोटं वाटेल पण सांगतो, जास्त करून आमच्याकडे अशाच केस येतात की मॉन्टू सारखी मुलं दिखाव्यासाठी आणि पैशांसाठी हे सर्व काही करत असतात. यांना माहित नसतं पुढे जाऊन पश्चात्तापाशिवाय कोणता मार्गच उरत नाही. बरोबर आहे. हो, नाहीतर काय. दुसऱ्यांना दाखवायला आणि स्वतःला सगळ्यात स्मार्ट आहे हे सिद्ध करायला मुलं जेव्हा आई वडिलांचे संस्कार विसरतात ना, तेव्हा खूप दुःख होतं. पांडे सर, गोगीने चूक केलीये. त्याला मारा, खूप फटके मारा. सगळ्यांसमोर त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. नो, इट्स रॉंग. पोलीस मुलांना फटके नाही मारू शकत. गोगी पुत्र, आम्ही तर स्वप्नात देखील विचार केला नव्हता की तुझ्या चुकीच्या वागणुकीमुळे आपल्या गोकुळधाम मध्ये पोलीस येतील. खूप चुकीचं केलंस पुत्र, तू खूप चुकीचं केलंस. यारा, तू तर मन मोडून टाकलंस. मम्मी पप्पा, मला माझी चूक उमगलीये. मला महागड्या मोबाईलचा हट्ट नाही धरायला पाहिजे होता. मम्मी पप्पा, मला माफ करा. आय एम सॉरी.